नमस्कार. मी अरविंद आखले. सध्या आपण रामायणावर चर्चा चालू आहे. अपरिचित रामायणातला जो भाग नॉर्मली आपल्याला ऐकू येत नाही, जो आपल्याला समजत नाही, माहीत नाही, अशा प्रकारचा भाग आपण घेतो आहोत. आणि समोर बसल्यात वैभव दाता, प्राच्यविद्या पंडित म्हणून आपण त्यांना. वेगवेगळी माहिती त्यांनी इतकी छान जमा केलेली आहे. संस्कृतचं ज्ञान, इंजिनियर असून त्यांना चांगल्यापैकी संस्कृतचं ज्ञान आहे आणि याचा फायदा आपण नक्कीच करून घेतला पाहिजे. तर आज ते रामायण काळातली यंत्र, भूगोल आदी विषयांवर बोलणार आहेत. तर मी विनंती करतो की तुम्ही चालू करा. तो ते खूप आतुर आहेत तुमचं ऐकण्यासाठी. अगदी जरूर. नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण रामायण काळातील यंत्र, रामायण काळातील वेगवेगळ्या भूगोल आणि अजून काही वैज्ञानिक संदर्भ, प्रभू श्री रामचंद्रांनी केलेलं सूर्यग्रहणाचं निरीक्षण या संबंधी खूप छान छान माहिती आजच्या आपण भागात घेऊया. आता मी सुरुवात करतो. संपूर्ण आपण आज पुन्हा वाल्मिकी रामायणातील मूळ श्लोक आणि त्याचा वैज्ञानिक अर्थ अशा पद्धतीनेच पाहणार आहोत. पहिले आपण रामचंद्रांच्या रामायणातील यंत्रांचं वर्णन पाहू. वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग क्रमांक 5 मध्ये अयोध्यापुरीच्या संपन्नतेचे वर्णन केले आहे. या अयोध्येमध्ये अत्यंत अद्ययावत अशी यंत्र होती असा स्पष्ट उल्लेख वाल्मिकी महर्षींनी केला आहे. त्याचा श्लोक पाहू आपण आता. कपाट तोरणवतीम सुविभक्तांतरापणाम सर्व यंत्रायुधवतीम उक्षिताम सर्व शिल्पीभिः. ह्या श्लोकातच यंत्र असा शब्दप्रयोग महर्षी वाल्मिकींनी केला आहे. अयोध्यापुरी मोठ्या मोठ्या फाटकांनी आणि तोरणांनी सुशोभित झालेली होती. फाटक म्हणजे आजच्या भाषेत आपण गेट म्हणतो. रेल्वेचं फाटक असतं म्हणजे रेल्वेचं गेट असतं. तशी मोठी मोठी गेट्स, मोठी मोठी फाटक म्हणजे मोठ्या मोठ्या प्रवेशद्वारांनी ती सुशोभित होती. कपाट तोरणवतीम, तोरणाने सुशोभित होती. आपण म्हणजे बाजार, संस्कृत शब्द आहे आपण. आपणम म्हणजे बाजार. पृथक पृथक खूप खूप मोठे वेगवेगळ्या प्रकारचे बाजार अयोध्यापुरीमध्ये होते. सर्व प्रकारची यंत्र, सर्व यंत्रायुधवतीम असा शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणजे सर्व प्रकारची यंत्रे, अस्त्र शस्त्र संचित केलेली होती. विविध प्रकारे चौकांमध्ये किंवा राजवाड्यावर विविध प्रकारची अशी यंत्र लावली होती की जेणेकरून शत्रू पटकन हल्ला करू शकणार नाही. आणि ह्या पुरीत सर्व कलांचे शिल्पी निवास करीत होते. सर्व शिल्पी भी. आता शिल्प म्हणजे आपल्या समोर साधारण एक दगडातून कोरलेली मूर्ती असं येतं, त्याला आपण शिल्पकार म्हणतो. पण संस्कृत भाषेत शिल्पिन असा शब्द आहे. इन्नंत शिल्पिन या शब्दाचा अर्थ असा की कारागीर म्हणजे इंजिनियर. मग हा शिल्पिन हा जो आहे हा काही फक्त दगडातनच मूर्ती घडवतो असं नाही, तर इमारती बांधणे, वेगवेगळी यंत्र तयार करणं, लाकूड काम करणं, अशा प्रकारच्या काम करणाऱ्या माणसांना सुद्धा शिल्पिन, कारागीर, इंजिनियर असंच संबोधलं जायचं. आणि संस्कृत भाषेची ही विविधता आहे की एका शब्दाचे अनेक वेगवेगळे अर्थ निघू शकतात. अयोध्या नगरी अतिशय संपन्नता होती आणि सर्व कलांचे शिल्पी म्हणजे तंत्रज्ञ, अभियंते ह्या अयोध्यापुरीमध्ये निवास करत होते. ह्याच रामायणामध्ये यंत्रांसंबंधित पुढील श्लोक पाहू. वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग क्रमांक 20 मध्ये एक श्लोक आला आहे. अगदी विखुरलेले श्लोक आहेत त्या सगळ्या रामायणात, जिथे यंत्र आणि अशा संबंधित आहेत. एक सलग श्लोक नाही, 2 श्लोक ह्या सर्गात, 2 श्लोक त्या कांडात असे विखुरलेले आहेत. तर जेव्हा मी सगळं वाचलं पाहिलं तेव्हा मी त्यातले काही वेगळे श्लोक काढले मुद्दामून की आपल्याला समजण्यासाठी. तर वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग 20 मध्ये खालील श्लोक आहे. हस्तिमात्रात महाकायाः पाषाणांश्च महाबलाः
पर्वतांश समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च. आता हा श्लोक कशाच्या संदर्भात आलाय? तर युद्धकांडातला श्लोक आहे हा. म्हणजे रामसेतू जेव्हा बांधण्यात आला, तो रामसेतू बांधण्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं. ते काय म्हणतायत? हस्तिमात्रान महाकायाः, हत्ती एवढ्या प्रचंड महाकाय शिळा, हत्तीप्रमाणे प्रचंड मोठ्या महाकाय शिळा. वानर समूह काय करत असे? मोठ्या मोठ्या या शिळा पर्वतांना उपटून यंत्रैः परिवहन्ति, यंत्रांच्या द्वारा समुद्र तटावर घेऊन येत होते. हे आपण आधी एखादी इमारत बांधतो तेव्हा आपल्याला माहितीये यंत्रांची आवश्यकता असते. स्लॅब टाकण्यासाठी तर यंत्र लागतंच आपल्याला. तर पर्वतांश पाषाणांश समुत्पाट्य, म्हणजे पर्वत आणि पाषाण असं एका ठिकाणी उतरायचे आणि ते समुद्र किनारे आणून ठेवायचे आणि मग त्याच्यातनं पुढे तो सेतू बांधायचा. तर स्पष्ट उल्लेख आहे, यंत्रैः परिवहन्ति च, यंत्रांद्वारे आणले गेले समुद्र किनाऱ्यावर. मग ते पाषाण तोडले आणि मग त्यापासून छोटे दगड तयार केले. मग त्याच्यावर श्रीराम लिहिलं आणि त्याप्रमाणे ते दगड तरंगले. ही सगळी पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे रामसेतूची. पण या रामसेतू बांधण्यासाठी या अशा एक, परंतु नाव निश्चित दिलेलं नाहीये त्यांनी यंत्राचं, पण यंत्रही म्हटलेलं आहे. म्हणजे अनेक प्रकारचे यंत्र त्या काळी उपयोगात येत असत. आणि आपण एक कल्पना करू शकतो की शिलाखंड जर उचलायचे असतील तर जेसीबी किंवा अशा तत्सम काहीतरी महाप्रचंड यंत्र असलं पाहिजे. मुळात त्या शिलेचं वजन किती असेल? ती शिळा एका ठिकाणून उचलायची, अशी फिरवून दुसऱ्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर नेऊन ठेवायची. म्हणजे त्या शिलाखंडाचं वजन पेलवणारं इतकं मजबूत यंत्र आवश्यक आहे. अशी सगळी यंत्र त्या काळी अस्तित्वात होती. म्हणजे आम्ही भारतीय अतिशय प्रगत होतो. आमची भारतीय संस्कृती ही सनातन संस्कृती, वैदिक संस्कृती ही पहिल्यापासून अतिशय बुद्धिमान आणि अतिशय प्रगत अवस्थेत असलेली होती. वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग 4 मध्ये अजून एक श्लोक आहे पुढे यंत्रांसंबंधित माहिती. तत्रेषूपल यंत्राणि बलवंती महांती च आगतम परसैन्यंतु तैः तत्र परिनिवार्यते. आता हे जे वर्णन आहे, हे वर्णन विशेषतः लंके संबंधात केलेलं आहे. काय आहे वर्णन? की लंकेच्या दरवाजांवर खूप मोठी विशाल आणि प्रबळ यंत्रे लावलेली आहेत. बाण आणि दगडांच्या गोळ्यांची वृष्टी त्या यंत्रांद्वारे होते. त्या यंत्रांच्या द्वारा आक्रमण करणाऱ्या शत्रू सैन्याला पुढे येण्यापासून अडविले जाते. बरोबर आहे. समुद्रावरील सेतू पार करून जेव्हा प्रभू श्री रामचंद्र वानर सेनेसहित श्रीलंकेच्या भूमीत पोहोचले, त्यावेळी हनुमानांनी वर्णन केलेलं आहे की श्रीलंका किती युद्ध सज्ज आहे ते पहा. लंकेच्या प्रवेशद्वाराजवळच प्रचंड मोठी यंत्र लावलेत. त्या यंत्रांद्वारे दगडांचा वर्षाव होतो. म्हणजे शत्रू आला की त्या, जसं आपण AK-47 मधनं भराभर आपल्याला गोळ्यांचा वर्षाव होतो, किंवा आजकाल मिसाईल्स वगैरे असतात, एकापाठोपाठ आपण त्यातनं दारुगोळा भरून आपण क्षेपणास्त्र सोडू शकतो. अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलंय की दगडांचा वर्षाव होतो. अशा प्रकारचे ज्ञान रावणाकडे होतं त्या काळी. यंत्रशास्त्रात प्रवीण होता रावण. म्हणजे अजून काही रावणाच्या यंत्रांचा उल्लेख पाहू. द्वारेषु तासाम चत्वारः संक्रमाः परम आयताः यंत्रैरूपेताः बहुभिः मद्भिः गृहपंक्तिभिः. आपण अर्थ पाहू याचा. त्या लंकेला 4 दिशेला 4 दरवाजे होते. 4 सीमा असतात साधारणपणे, आणि लंका हे तर द्वीप आहे, त्याला 4 बाजूने 4 दरवाजे होते. त्या दरवाजांच्या समोर खंदक होते. त्या खंदकांवर लाकडी पूल होते आणि त्याच्या आसपास बरीच विस्तृत यंत्र लावलेली होती त्या लाकडी पुलाच्या आसपास. याचं कारण बघूया, त्याच्या मागचा काय उद्देश आहे तो. तर अशा प्रकारचे पूल की त्याच्यावर शत्रू सेना आली की ती यंत्र कार्यान्वित व्हायची. ती यंत्र कार्यान्वित झाली की तो पूल डगमगायला लागायचा
आणि तो पूल खाली कोसळायचा, म्हणजे साहजिकच शत्रू सैन्य त्या पुलाबरोबर दळीत कोसळेल. अशा पद्धतीची यंत्रणा रावणाची होती तिथे. खंदकामध्ये शत्रू सैन्याला पाडण्यासाठी त्या पुलावर शत्रू सैन्य आलं की तो पूल आपोआप यंत्रांच्या द्वारे हलायला लागायचा, तो तुटायचा आणि खाली खंदकामध्ये शत्रूचे सैन्य पडेल अशा पद्धतीची योजना त्याने तिथे केलेली होती रावणा. म्हणजे आता इथे 2-3 गोष्टी, की एकतर एवढा मोठा पूल बळकट पाहिजे, म्हणजे पूल कसा तयार करायचा, बळकट पूल मजबूत, एवढी मोठी सेना त्या पुलावरनं जाईल, हे ज्ञान रावणाकडे होतं. आणि अशी विविध प्रकारचे यंत्रेही होती की त्याद्वारे तो पूल पाडला जाईल. त्या पुलावर असलेले सगळं सैन्य, शत्रूचं सैन्य खंदकात पडत असत. पुढचा श्लोक पाहू. त्रायन्ते संक्रमास्तत्र परसैन्यागते सती यंत्रैः स्थैरकीर्यन्ते परिखासु समंततः. याचा अर्थ असा, जेव्हा शत्रूंची सेना येते तेव्हा या यंत्रांद्वारे शत्रू सेनेपासून राजाचं रक्षण केलं जातं. तसेच ह्या यंत्रांच्या द्वाराच त्या शत्रू सैन्याला सर्व बाजूने खंदकात पाडले जाते आणि तेथे पोहोचलेल्या शत्रू सैन्याला सर्व बाजूंना फेकून दिलं जातं. अशा पद्धतीची यंत्रणा तिथे अस्तित्वात होती. पुढचा श्लोक पाहू. परिखाश्च शतघ्नश्च यंत्राणी विविधानि च शोभयंती पुरीम लंका रावणस्य दुरात्मनः. दुरात्मा होता तो रावण. रावणाचं उदात्तीकरण आपण अजिबात करणार नाही कधीच, हा दुरात्माच होता. पण कुठल्या प्रकारची यंत्र, तर खंदक, शताग्नी आणि यंत्राणी विविधानी, तऱ्हेतऱ्हेची यंत्र. एका यंत्राचं नाव दिलंय परिखाश्च शतघ्नश्च. म्हणजे माझा एक जेवढा संस्कृतचा अभ्यास आहे त्याच्यावरनं मी एक गोष्ट या यंत्रात कसं असावं. शताग्नी, घ्न म्हणजे ठार करणे, हन धातू आहे त्याच्यामध्ये एक, आणि शत म्हणजे 100. असं एखादं यंत्र अस्तित्वात होतं की एका वेळी 100 सैन्याला ठार करण्यात येत असे. शतघ्न, एका वेळी 100 सैन्याला ठार करण्याचं यंत्र त्या काळी रावणाजवळ अस्तित्वात होतं. आणि अशा प्रकारची तऱ्हेतऱ्हेची यंत्र ही दुरात्मा रावणाच्या लंका नगरीची शोभा वाढवीत आहेत. हे सगळं वर्णन आपण रामांत्याद्वारे, म्हणजे अयोध्येमध्ये जी काही अद्ययावत यंत्र होती आणि रावणाच्या जवळ श्रीलंकेमध्ये जी काही अद्ययावत यंत्र होती, त्या सर्व यंत्रांचं वर्णन अगदी थोडंसं केलेलं आहे वाल्मिकी रामायणात वर्णन, पण आहे. म्हणजे आपल्याकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा जो भाग आहे, हा आधी पूर्वीपासून आपल्याकडे अतिशय उत्तम पद्धतीने शिकवला जात असे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पण अतिशय उत्तम प्रकारे होत असे. आता पुढचा भाग बघू आपण. एक थोडासा यंत्रांच्या संबंधात पुढचा भाग आहे तो असा की आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे आजकाल खूप मोठे एक्सप्रेस वेज असतात. मुंबई पुणे एक्सप्रेस वे तर सगळ्यांना माहिती आहे, अनेक आहेत, समृद्धी महामार्ग आहेत. हे एक्सप्रेस वे बांधताना तर खूप कष्ट घ्यावे लागतात. पहिले भूसंपादनापासून सगळं करावं लागतं. आणि तो एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी तुम्हाला वॉशरूमची सोय करावी लागते, काही ठिकाणी तुम्हाला गार्डन करावं लागतं, काही ठिकाणी तुम्हाला खाद्यपदार्थांची सोय करावी लागते, फूड मॉल तयार करावे लागतात. हे आत्ता कलियुगामध्ये आपण असे एक्सप्रेस वे बघतो. पण मुद्दा असा की जगातला पहिला एक्सप्रेस वे कोणी बांधला जगातला? त्याचं उत्तर आहे, सर्वात पहिला एक्सप्रेस वे हा भारताने बांधलेला. त्या संबंधात आणि यंत्रांच्या संदर्भात अजून थोडी माहिती आपण आता या पुढच्या भागात पाहूया. वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग 80 मध्ये हा एक्सप्रेस वे म्हणजे हायवे कसा बांधला आहे त्याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. राम वनवासात गेल्यानंतर भरत अतिशय व्यथित होता आणि रामांना भेटण्यासाठी आपली सर्व सेना घेऊन जातात. तेव्हा बातमी कळते की राम गंगा तटापर्यंत पोहोचलेले आहेत. तर रामांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळी
तिथे एवढा मोठा मार्ग तयार झालेला नसतो की जिथून चतुरंग सैन्यासह आपल्याला प्रवास करतात. राम लक्ष्मण सीता बिचारे रानातनं वाट काढीत 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 प्रवास करत असतात. पण भरताला जर रामांपर्यंत पोहोचायचं असेल आणि चतुरंग सेना असेल तर असं रानातनं वाट काढत जाणं शक्य नाही. त्यासाठी व्यवस्थित रस्ता असणं आवश्यक आहे, राजमार्ग असणं आवश्यक आहे. तर त्यावेळी काय होतं, भरत आपल्या सगळ्या अयोध्येतल्या इंजिनियर्सना आज्ञा देतो की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चांगला असा राजमार्ग तुम्ही मला तयार करून द्या. या राजमार्गाद्वारे मी माझ्या प्रभू श्री रामचंद्रांपर्यंत निश्चित पोहोचेन. आता हा राजमार्ग तयार करताना काय काय गोष्टींची आवश्यकता होती, कोणी कोणी मदत केली, कुठल्या कुठल्या प्रकारचं इंजिनिअरिंगचं ज्ञान तिथे उपयोगात आणलं गेलं, हे सगळे श्लोक माझ्याकडे आहेत. ते आता आपण एक एक करून पाहू आणि त्याचा अर्थ पाहू. अथ भूमी प्रदेशज्ञाः सूत्रकर्म विशारदाः स्वकर्माभिरता शूरा खनका यंत्रकास्तथा कर्मांतिकाः स्थपतयः पुरुषा यत्नकोविदाः पुरुषा यंत्रकोविदाः तथा वर्धकश्चैव मार्गिणो वृक्षतक्षकाः सूपकाराः सुधाकाराः वंशकर्मकृतस्तथा समर्था च ये द्रष्टारः पुरतस्ते प्रतस्थिरे. हे 3 श्लोक आपण मुद्दामून सलग पाहिले आणि त्याचा अर्थ आपल्याला सलग पाहिजे. आता एक एक शब्दाचा सोपा सोपा अर्थ पाहू. अथ भूमी प्रदेशज्ञाः, ज्यांना भूमी प्रदेशाचं ज्ञान आहे. भूमी प्रदेशाचं म्हणजे भूगोलाचं आणि जमिनीच्या पोताचं ज्ञान आहे. म्हणजे आजच्या भाषेत जिओलॉजी म्हणतो आपण. भूवैज्ञानिक नक्की कशा प्रकारे मार्ग बांधण्यासाठी काही ठिकाणी पूल बांधावा लागेल, काही ठिकाणी ती जमीन खणावी लागेल. जमीन खणल्यानंतर जर पाणी लागलं तर पुन्हा तिथे प्रश्न निर्माण होईल, मग रस्ता कसा बांधणार. ह्या सगळ्या गोष्टींसाठी भूमी प्रदेशज्ञाः म्हणजे ज्यांना त्याचं ज्ञान आहे असे जिओलॉजी असे आवश्यक आहे. नंतर सूत्रकर्म विशारद, ही सगळी मोठ्या मोठ्या म्हणजे आजकाल आपण म्हणतो ना BA बॅचलर इन आर्ट्स, MA मास्टर इन आर्ट्स, तसे हे सगळे मास्टर ME BE बॅचलर इंजिनिअरिंग नंतर जे काही आपल्या उपाधी असतात त्या सगळ्या उपाधी आहेत. या विशारद म्हणजे बॅचलर, सूत्रकर्म विशारद आहे. हे सूत्रकर्म म्हणजे काय की सूत्र म्हणजे दोरा, तर मोठ्या मोठ्या दोरखंडांचा उपयोग करून त्याकाळी मापं घेतली जायची. आपल्याला माहिती शुल्बसूत्र नावाचा एक खूप मोठा ग्रंथ होता, फार सुंदर आहे. तर शुल्ब आणि सूत्र, तर सूत्र म्हणजे दोरा, त्या दोऱ्यांचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारची मापं घेऊन त्याच्याप्रमाणे डिझाईन केलं जायचं. असे डिझाईन करणारे आर्किटेक्ट त्यांच्याजवळ होते, सूत्रकर्म विशारद. नंतर खनका यंत्रका, खनक म्हणजे खोल खणणार. आजकाल जेव्हा आपण बोरवेल खणतो तेव्हा ते एक यंत्र येतं आणि त्या यंत्राचा तो मोठा आलेली सुईसारखं मोठं खडखड 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 असा आवाज करत ते जमिनीपर्यंत जातं. तशा प्रकारची जी यंत्र खणण्याची मोठी मोठी यंत्र अयोध्येमध्ये होती, भरताजवळ होती. त्या सगळ्यांना कामाला लावलेलं आहे भरता. सुरुंग तयार करायचा, जिथे असेल तिथे डोंगर फोडायचा, बोगदा तयार करायचा, असं करत करत तो राजमार्ग बांधायचा. रामायण काळात सुद्धा आजच्यासारख्या अनेक वैज्ञानिक शाखा अस्तित्वात होत्या. भूगर्भशास्त्र, खनिजशास्त्र हे सगळं त्या काळी शिकवलं जायचं. पुढचा शब्द आहे कर्मांतिकाः स्थपतयः. स्थपती, स्थपती म्हणजे वास्तुविशारद, स्थपती म्हणजे स्थापत्यशास्त्र जाणणारे असे आर्किटेक्ट, वास्तुविशारद. आणि यंत्रकोविदा म्हणजे मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग, ज्यांनी मेकॅनिकल म्हणजे इंजिनिअरिंग, यंत्र कोविद, विशारद म्हणजे बॅचलर, कोविद म्हणजे मास्टर, त्याच्यावरची डिग्री आहे. त्याच्यामुळे ज्यांनी मास्टरी मिळवलेली आहे, अतिशय पारंगत आहे ते यंत्रशास्त्रात, यंत्र कसं तयार करायचं, यंत्रांची उत्तम माहिती ज्यांना आहे, असे अनेक विद्वान लोक अयोध्या नगरीमध्ये होते. त्यांना घेऊन भरत रामाच्या भेटीला निघालाय आणि त्यांच्या द्वारे आधी तो मोठा महामार्ग तयार करतो.
पुढचा श्लोक पाहू. बबंधुर्बंधनीयांश शोद्यान संचुक्षुदस्तथा बिभिदुर्भेदनीयांश तास्तान देशान नरास्तदा. याचा अर्थ काय आहे की जिथे पूल बांधण्यासाठी पाणी आहे तिथे त्यांनी पूल बांधले. म्हणजे रामसेतू माहितीयेच, पण रामसेतूच्या आधी घडलेली घटना आहे बरं काय. त्यांनी पूल बांधले पाण्यामध्ये भरताना. नंतर सैन्यदल, रथ, हत्ती, पायदळ, घोडदळ हे सगळं त्या पुलावरनं सही सलामत जाऊ शकेल इतका भरभक्कम पूल बांधलेला आहे भरता. म्हणजे एवढं ज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीत अवगत होतं कशा प्रकारे भरभक्कम पूल बांधावा. अजूनही काही संस्कृत ग्रंथांमध्ये खूप खूप छान छान माहिती मिळते. पुढचा श्लोक पाहू. अचिरेण तु कालेन परिवाहान बहुदकान चक्रुर्बहुर्विधाकारान सागर प्रतिमान बहून. लहान लहान झरे पण असतात मार्गामध्ये जेव्हा आपण जात असतो तर जमीन खणली तर काही वेळेला आपल्याला झरा लागतो. तर त्या झरांना बांध घातला पाहिजे ना तर सगळं पाणी महामार्गावर वाहत येईल. तो बांध घालून त्यामध्ये अधिक पाणी साठेल अशा पद्धतीची योजना करणं आवश्यक आहे. धरण कसं बांधायचं याचं तंत्रज्ञान भारताकडे अवगत होतं. त्यामुळे भिन्न भिन्न आकाराची छोटी छोटी सरोवरच भारताने तयार केली होती असं वाल्मिकी ऋषी सांगताय. कारण खणताना जर लागला झरा तर त्या झराच्या पाण्याला योग्य ती वाट करून द्यायची आणि सरोवरामध्ये ते पाणी साठवलं गेलं पाहिजे. आणि जाण्या येणाऱ्या माणसाला महामार्गावरनं जाता येता आपल्याला फुटबॉलमध्ये थांबून पाणी प्यावं लागतं. तसंच आपल्याला इथे जाताना सुद्धा त्याकाळी पाण्याची गरज भागवण्यासाठी छोटी छोटी सरोवरं तयार केली. तर मोठ्या मोठ्या यंत्रांच्या द्वारा ही सरोवरं तयार केली आणि ती सरोवर यंत्रांसारखी भासू लागली. तर मला सांगा एवढ्या कमी वेळामध्ये सरोवर नुसतं हाताने कोदळीने खणून खणून तर तयार होणं शक्य नाही. आणि त्याला रामाच्या भेटीला जायचं होतं त्याच्याकडे एवढा वेळ नव्हता. तर मोठ्या मोठ्या यंत्रांच्या साह्याने त्याने ती सरोवरं तयार केली. पुढचा भाग पाहू. जान्हवीं तु समासाद्य विविध द्रुमकाननां शीतलां अमलपानीयां महामनी समाकुलां सचंद्रतारा गणमंडिलं यथा नभक्षपायममलं विराजते नरेंद्रमार्गः सत्तदा व्यराजत क्रमेण रम्यः शुभशिल्पी निर्मितः. हे दोन श्लोक आपण एकत्र घेतले. आपण त्याचा अर्थ पाहू. अनेक प्रकारच्या वृक्षांनी सुशोभित शीतल निर्मल जलाशयांनी युक्त असलेला तो रमणीय राजमार्ग नरेंद्र मार्ग म्हणजे राजमार्ग. नरेंद्र म्हणजे राजा. नरेंद्र मार्ग हा तदा व्यराजत अतिशय शोभून दिसत होता. चांगल्या कारागिरांनी तो निर्माण केला होता. शुभ शिल्पी निर्मितः. मगाशी म्हटल्याप्रमाणे शिल्पी म्हणजे कारागीर. शुभ म्हणजे अत्यंत विद्वान कारागिरांनी निर्माण केलेला तो मार्ग अतिशय शोभून दिसत होता. आणि त्या मार्गावर तो मार्ग तयार झाल्यानंतर भरत हे श्री प्रभू रामचंद्रांच्या भेटीसाठी गेले. असं सगळं ह्या महामार्गाचं वर्णन रामायणामध्ये आलेलं आहे. अतिशय सुंदर वर्णन आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की हा राजमार्ग किंवा एक्सप्रेस वे जो तयार झाला आहे जगातला तो सर्वात आधी भरताने केला.